मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीज मधला अत्यंत महत्त्वाचा डिसीज आपण घेणार आहोत. त्या डिसीजचं नाव आहे डेंगू. लेक्चर क्रमांक आपला 2 आहे आणि त्याचा पार्ट 1 आपण बघणार आहोत. डेंगू आपण पूर्णपणे एकदम सोप्या भाषेमध्ये आपण डेंगू शिकणार आहोत, कारण की एक्झाम ओरिएंटेड जे डेंगूमध्ये एकदम एकदम बेसिकपासून तर आपण एकदम हार्डपर्यंत आपण तर शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, सगळ्यात अगोदर पाहूया आपण जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डेंगू. म्हणजे आपल्या ऑफिशियल जे सिलेबस दिलेला आहे, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, जे 4 पॉईंट आपल्याला ऑफिशियल सिलेबसमध्ये दिलेले आहेत, त्याच्यामधले आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डेंगू पाहणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटरमध्ये. आज आपण वेक्टर बॉर्न डिसीजमधील दुसरा अत्यंत महत्त्वाचा रोग म्हणजे डेंगू पाहणार आहोत. डेंगू शिकणार आहोत. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीमध्ये डेंगूवर दरवर्षी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या पार्ट 1 मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डेंगू पूर्णपणे समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण पाहूया डेंगू म्हणजे काय, डेंगूची डेफिनेशन. मित्रांनो, डेंगू म्हणजे काय, डेंगूची आपण डेफिनेशन पाहणार आहोत. डेंगू हा एक व्हायरल वेक्टर बॉर्न डिसीज आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, डेंगू एक व्हायरल वेक्टर बॉर्न डिसीज आहे. डेंगू एक व्हायरल वेक्टर बॉर्न डिसीज आहे. देन हा रोग डेंगू व्हायरसमुळे होतो, हे लक्षात ठेवा. प्रश्नामध्ये डेंगू व्हायरसमुळे होतो. आता विचारलं, एक्झाममध्ये विचारलं की डेंगू कशामुळे होतो, डेंगूचा काय कशामुळे होतो, तर ते आपल्याला रोग माहिती पाहिजे की डेंगू व्हायरसमुळे हे रोग होतो. ठीक आहे. आता हे कशामुळे होतो, एडिस इजिप्टी ॲजिटिब्लिसी, हे ॲजिटिब्लिसी या डासामुळे ते होतो. ॲडिस ॲल्बोप्रिटिस या डासांच्या चाव्यामुळे हे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो. आता हे मित्रांनो, हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कसं पसरतो, आता लक्षात ठेवा मित्रांनो. एक इन्फेक्टेड पर्सन आहे, ज्याला ऑलरेडी डेंगू झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. एक इन्फेक्टेड पर्सन आहे, त्याला ऑलरेडी डेंगू झालेला आहे. एक डास त्याला येतो, त्याला चावतो. ठीक आहे. मग त्याच्या रक्तामधला ते प्लाझ्मोडियम शोषतो आणि जे निरोगी व्यक्ती आहे ते दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आणि त्याला जर चावा घेतला तर मग त्याला पण काय होतो, डेंगू होतो. ठीक आहे मित्रांनो, एवढं समजलं तुम्हाला. डेफिनेशन ऑफ डेंगूची समजली. आता समजा डेंगू हा, आता एकदा पुन्हा पाहूया आपण. डेंगू हा एक व्हायरल वेक्टर बॉर्न डिसीज आहे. हा रोग डेंगू व्हायरसमुळे होतो आणि एजिस इजिप्टी ॲडिस ॲल्बोफिटिक्स या डासामुळे चाव्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो. यामध्ये अचानक तीव्र ताप, लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय येते, सिम्पटम्स काय याचे, अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी, डोळ्यांच्या वेदना, डोळ्यांची मागे वेदना होते, त्याचा जळजळ करतात आणि त्याच्यावर पुरळ म्हणजे असे बारीक बारीक पुरळ येतात, ते असे लक्षणे दिसू लागतात. ठीक आहे मित्रांनो. देन आता एक्झाममध्ये कसं लक्षात ठेवायचं, एक्झाम पॉईंट. आता डिसीज कोणता आहे, डेंगू. ठीक आहे, डिसीज डेंगू आहे. एजंट कोणता ह्याचा, एजंट कशामुळे हे पसरतो, डेंगू व्हायरस. ठीक आहे, कशामुळे पसरतोय, डेंगू व्हायरस. आता ह्याचा मॉस्किटो कोणता आहे, म्हणजे कोणत्या मच्छरद्वारे पसरतो, हे ॲडिस मॉस्किटो. लक्षात ठेवा, ॲडिस मॉस्किटो. डेंगू कशामुळे पसरतो, तर ॲडिस मॉस्किटो. मित्रांनो, मॉस्किटो कोणता आहे, ॲडिस, हे लक्षात ठेवा, ॲडिस मॉस्किटो पासून ते पसरतो. ठीक आहे, आता हे लक्षात आलं. देन नेक्स्ट पॉईंट पाहू आपण. डेंगू हा वेक्टर बॉर्न डिसीजला का म्हणतात, डेंगूला हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात, हे लक्षात ठेवा. वेक्टर म्हणजे असं जिवंत वाहक जो रोगकारक जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पोहोचवतो. डेंगूमध्ये हा वाहक ॲडिस इजिप्टी आणि ॲडिस अल्बोपिक्टस डास, काय मित्रांनो, अल्बोपिक्टस डास आणि ॲडिस इजिप्टी, म्हणून डेंगूला वेक्टर बॉर्न डिसीज म्हणतात. मग डेंगूला काय म्हणतात, वेक्टर बॉर्न डिसीज म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. आता हिस्ट्री ऑफ डेंगू पाहूया. डेंगू हा रोग अनेक वर्षापासून जगभरात आढळतो. भारतामध्ये पावसाळ्यानंतर आणि पावसाळा संपल्यावर डेंगूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. ठीक आहे मित्रांनो, भारतामध्ये पावसाळ्यानंतर आणि पावसाळा संपल्यानंतर डेंगूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. ठीक आहे. पुन्हा शहरी भागामध्ये हा रोग अधिक प्रमाणात आढळतो. शहरी भागामध्ये अधिक प्रमाणात आढळतो कारण ॲडिस डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, डेंगूचा डास कोणत्या पाण्यामध्ये साचतो, तर स्वच्छ पाण्यामध्ये. खराब पाण्यामध्ये, गांडूळ पाण्यामध्ये ते साचत नाही, फक्त ते ॲडिस डास म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये ते साचतो. ठीक आहे मित्रांनो. आता पुढचा बघू द्या. पॉझिटिव्ह एजंट, ह्याचा रोगकारक जीव काय, डेंगू हा डेंगू व्हायरसमुळे होतो, हे लक्षात ठेवा. डेंगू कशामुळे होतो, डेंगू व्हायरसमुळे होतो. पुन्हा हा
हे फ्लो व्हायरस म्हणून फ्लो व्हायरस समजून RNA व्हायरस आहे. ठीक आहे मित्रांनो, हा फ्लो व्हायरस समजून RNA व्हायरस आहे. डेंग्यू व्हायरसचे चार चार सिरो टाईप्स आहे. किती टाईप आहे? चार. डेंग्यू व्हायरस 1, डेंग्यू व्हायरस 2, डेंग्यू व्हायरस 3 आणि डेंग्यू व्हायरस 4 हे चार आहे. आता एका एका सिरो टाईप्समुळे झालेला संसर्ग इतर इतर सिरो टाईप्सपासून पूर्ण संरक्षण देत नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीला आयुष्यात त्यापेक्षा जास्त वेळा डेंग्यू होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये एकापेक्षा जास्त डेंग्यू होऊ शकतो. आता ह्याचं वेक्टर काय? डेंग्यूचा मुख्य वेक्टर आहे ॲडिस इजिप्टी, ॲडिस अल्बोपिक्टस. ॲडिस इजिप्सी आणि अल्बोपिक्टस आहे. कोणत्या मित्रांनो, हे दोन नावं लक्षात ठेवा. खरंच तर हे ॲडिस इजिप्सी जर लक्षात ठेवलं ना तर बस झालं. ॲडिस अल्बोपिक्टस जर विचारलं, ॲडिस अल्बोपिक्टस जर विचारलं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. हे डास दिवसा चावतं, हे लक्षात ठेवा. हे डास कसे चावतो? दिवसा चावतो, रात्री चावत नाही. हे डास दिवसा चावतो. सकाळी आणि संध्याकाळी हे डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. आता हे मित्रांनो लक्षात ठेवा. सकाळी आणि संध्याकाळी हे डास साचलेल्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात ते काय करतात? अंडी घालतात. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता एक्झाम ट्रिक, डे बायटिंग मॉस्किटो आहे. हे कोणता मॉस्किटो आहे? हे लक्षात ठेवा. हे डे बायटिंग मॉस्किटो आहे. ठीक आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. देन रिझर्वियर. आता पुढचा पॉईंट पाहू, रिझर्वियर. ह्याचा रिझर्वियर कोण आहे? डेंग्यूचा मुख्य रिझर्वियर म्हणजे इन्फेक्टेड ह्युमन. आताच मी म्हणलं तुम्हाला, इन्फेक्टेड ह्युमन त्याचा रिझर्वियर आहे. ठीक आहे. आणि काही जंगल भागात माकडा रिझर्वियर असू शकतात, परंतु भारतामध्ये मुख्य रिझर्वियर म्हणजे संक्रमित मनुष्य. मी आताच तुम्हाला सांगितलं संक्रमित मनुष्य. ठीक आहे मित्रांनो. आता ह्याचा होस्ट पाहूया. होस्ट, आता हे कुठं आश्रयदाता कुठं आहे? डेफिनेटिव्ह होस्ट. मित्रांनो, डेफिनेटिव्ह होस्ट म्हणजे ॲडिस मॉस्किटो व्हायरसची वाढ प्रसार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. इंटरमिजिएट होस्ट ह्युमन बिईंग, मानवामध्ये रोगाची लक्षणे दिसतात. आता एक्झाम पॉईंट, वेक्टर ॲडिस मॉस्किटो. होस्ट कोणता ह्याचा? मानव. कोण आहे? मानव. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, सोर्स ऑफ इन्फेक्शन पाहू. जेव्हा ॲडिस डास संक्रमित व्यक्तीचे रक्त शोषतो तेव्हा डेंग्यू व्हायरस डासामध्ये प्रवेश करतो. नंतर तो डास निरोगी व्यक्तीला चावल्यास डेंग्यू पसरतो. ठीक आहे मित्रांनो, याआधी आपण सोर्स ऑफ इन्फेक्शन सांगितलेलं आहे तुम्हाला आधीच एकदम सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. देन मोड ऑफ ट्रान्समिशन. मुख्य प्रसार कोणता? इन्फेक्टेड ॲडिस मॉस्किटो बाईट. ठीक आहे. इन्फेक्टेड ॲडिस मॉस्किटो बाईट म्हणजे ते इन्फेक्टेड झालेलं जे मॉस्किटो आहे ते निरोगी माणसाला चावतो, मग ते पण त्याला पण आजार होऊन जातो. दुर्मिळ पास. आता दुर्मिळ प्रसार, ब्लड ट्रान्समिशन कशामुळे होतो? एक तर ब्लड ट्रान्समिशन होतो, ते ब्लड घेऊन हे करतो. ऑर्गन ट्रान्सप्लांट होतो. आईकडून बाळाला वर्टिकल ट्रान्समिशन. महत्त्वाचे, डेंग्यू हा स्पर्श, शिंक, खोकला किंवा अन्न पाण्याद्वारे पसरत नाही, हे लक्षात ठेवा. हे फक्त मॉस्किटोचे चावल्यामुळे, डासाच्या चावल्यामुळेच हे पसरतो, दुसरं काय नाही. आता मित्रांनो, ह्याचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इन्क्युबेशन पिरियड पाहू. डेंग्यूचा इन्क्युबेशन पिरियड साधारण 4 ते 5 दिवस असतो. ठीक आहे. 4 ते 5 दिवसानंतर ते लक्षणे दिसू लागतात. एक्झाम पॉईंट काय? एक्झाम पॉईंटमध्ये लक्षात ठेवा 4 ते 10 दिवस. किती मित्रांनो? हे 4 ते 10 दिवसमध्ये काय आहे? डेंग्यूचा इन्क्युबेशन पिरियड आहे. आता इथं पॅथोजेन्सिस पाहू. डास चावल्यानंतर व्हायरस रक्तात प्रवेश करतो. तो शरीरात पांढऱ्या रक्तपेशीमध्ये वाढतो. त्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती प्रक्रिया सुरू होते. गंभीर अवस्थेत रक्तवाहिन्यामधून प्लाझ्मा बाहेर जाऊ लागतो, ज्यामुळे डेंग्यू, हॅमरेज फीवर, DFS किंवा डेंग्यू शॉक सिंड्रम DSS होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. आता क्लिनिकल फीचर पाहू. आता ह्याचे लक्षणे कोणकोणते आहे? अचानक, आता हे मेन लक्षणे ह्याचे लक्षात ठेवा. का जर एक्झाममध्ये विचारले डेंग्यूचे लक्षणे कोणते, तर हे दुसरे 3 पॉईंट वेगळे देते ना, ह्याच्यामधला एक देणार ते. मग आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे का डेंग्यूचे लक्षणे कोणते. सगळ्यात अगोदर अचानक तीव्रताप, म्हणजे अचानक एकदम ताप येणार. अचानक डोकेदुखी, डोळ्यांचे मागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, अंगदुखी, मरमर आणि उलटी, त्वचेवर पुरळ, प्लेटलेट्स काउंट कमी होणे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मेन हे काय ह्याचं? प्लेटलेट्स काउंट कमी होणे. ब्रेक बोन फीवर हे डेंग्यूचे दुसरे नाव आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं आहे. जर एक्झाममध्ये विचारले का ब्रेक बोन फीवर कशाला म्हणतात, तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे का डेंग्यूला म्हणतात. ठीक आहे.
ब्रेक बोन फिअर कशाला म्हणतात? डेंग्यूला. ठीक आहे मित्रांनो, एवढं लक्षात आलं. देन नेक्स्ट टाईप्स ऑफ डेंग्यू. डेंग्यूचे टाईप पाहूया. एक क्लासिकल डेंग्यू फिवर, म्हणजे साधा डेंग्यू असतो, ताप आणि त्याच्यामध्ये अंगदुखी होतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतो? अंगदुखी हे होतो. ठीक आहे. दुसरा डेंग्यू हेमोलॉजिक फिवर, म्हणजे DFH, म्हणजे ह्याच्यात काय होतो? रक्तस्राव होतो, प्लेटलेट्स कमी होते आणि प्लाझ्मा लिकेज होतो, म्हणजे प्लाझ्मा रक्तातून बाहेर पडतो. ठीक आहे, हे होतो. हे कोणता आहे? डेंग्यू हेमोलॉजिक फिवरमध्ये होतो. डेंग्यू शॉक सिंड्रम्स, ह्याच्यामध्ये काय होतो? ब्लड प्रेशर कमी होतो, शॉक, जीवघेणी अवस्था होतो. हे सगळं डेंजर आहे. ब्लड प्रेशर कमी होणे, शॉक येणे आणि जीवघेणी अवस्था ह्याच्यामध्ये होऊन जातो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर एपिडेमिओलॉजी पाहू. डेंग्यूचा मुख्य उष्ण व दामट प्रदेशात, पावसाळ्यानंतर शहरी भागात स्वच्छ साचलेल्या पाण्याची ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. ठीक आहे, हे कुठं? उष्ण व दामट प्रदेशात, पावसाळ्यानंतर शहरी भागात स्वच्छ साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. आता ह्याचे हाय रिस्क ग्रुप कोणते? लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, कमी रोगप्रतिकार शक्ती असलेले, म्हणजे कमी इम्युनिटी असलेले, पूर्वी डेंग्यू झालेल्या व्यक्ती, हे महत्त्वाचं आहे. पूर्वी डेंग्यू झालेल्या व्यक्तीमध्ये हाय रिस्क ग्रुप असतात का त्यांना दुसऱ्या वेळेस डेंग्यू होण्याचे चान्स खूप जास्त असतात. ठीक आहे. देन आता थर्ड पॉईंट पाहूया. 16 पॉईंट इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट. आता आपलं हे झालं, आता आपण इम्पॉर्टंट रॅपिड रिव्हिजन घेऊ. एकदा आपल्या लेक्चरचं काय करू? रॅपिड रिव्हिजन घेऊ. ठीक आहे. आता लक्षात ठेवा मित्रांनो, डिसीज कोणता आहे? डेंग्यू. डिसीज कोणता आहे आपला? डेंग्यू. ह्याचा एजंट कोणता आहे? डेंग्यू व्हायरस. ह्याचा व्हायरस फॅमिली कोणता आहे? फ्लो व्हायरस. काय मित्रांनो? ह्याचं फ्लो व्हायरस. ठीक आहे. देन हिचा सिरोटाईप्स कोणता आहे? DNV, DN2, DN3, असे 4 सिरोटाईप्स आहेत. डेंग्यू व्हायरस 1, डेंग्यू व्हायरस 2, डेंग्यू व्हायरस 3, डेंग्यू व्हायरस 4. ठीक आहे. आता ह्याचा वेक्टर कोणता आहे हे लक्षात ठेवा. मॉस्किटो कोणता आहे? ॲडिस इजिप्टी. पुन्हा डे बायटिंग मॉस्किटो ॲडिस. कोणता आहे? डे बायटिंग मॉस्किटो. पुन्हा रिझर्वियर इन्फेक्टेड ह्युमन. रिझर्वियर कोण आहे? इन्फेक्टेड ह्युमन. इन्क्युबेशन पिरियड 4 ते 10 दिवस आहे. डेंग्यू डेंजरस फॉर्म्स कोणता आहे? DFH आणि DSS, म्हणजे ज्याच्यामध्ये झटके येतात, अचानक शॉक येतात, ब्लड प्रेशर कमी होतं, हे डेंजर व्हायरस आहे. आणि निकनेम काय ह्याचा? ब्रेक बॉर्न फिवर. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ब्रेक बॉर्न फिवर. ठीक आहे. अच्छा, पार्ट 1 मध्ये आपण डेंग्यूची जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. यात डेफिनेशन, हिस्ट्री, कॉझिटिव्हिजन, सिरोटाइप्स, वेक्टर, रिझर्वियर, हॉर्स, ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, पॅथोजेन्सिस, क्लिनिकल फीचर, टाइप्स आणि एपिडेमिओलॉजी समजून घेतली. आता पुढील पार्ट 2 मध्ये आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्वेलियन्स, हाऊस इंडेक्स, HI, कंटेनर इंडेक्स, CI, हे सगळं आपण काय करणार आणि महत्त्वाची म्हणजे MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQs आपण शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, लेक्चर आवडले असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे काय प्रश्न असतील कमेंट करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.